माय सेल्फ लक्ष्मीकांत पांचाळ, लक्ष अकॅडमी देगलूर। आज आपण हे गणित बघा रे मित्रांनो, फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल। म्हणजे बहुपदीचे काय काढा म्हणाले, अवयव पाडा म्हणाले। मग कोणत्याही बहुपदीचे जर अवयव पॉलिनॉमियलचे जर फॅक्टर पाडायचे असतील तर आपल्याला ते पॉलिनॉमियल काय असायला पाहिजे रे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। म्हणजेच एक्स क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म काय रे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस किती मित्रांनो, सी। काय असायला पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी। हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं स्टँडर्ड फॉर्म आहे। म्हणजेच इथं जर बघायला गेल्या, याची डिग्री किती आहे रे मित्रांनो, 1। म्हणजे याची डिग्री किती पाहिजे आपल्याला, 2। म्हणजे डिग्री जर 2 पाहिजे असेल तर आपल्याला मल्टिप्लाय करावं पडते। कशा कशाचे मल्टिप्लाय करू बघू आपण। इक्वेशन बघा रे, एक्स मायनस 3 आणि काय रे, एक्स मायनस 4। हा स्क्वेअरला मी एक्स मायनस 4 दोनदा लिहू शकतो की नाही मित्रांनो, आपण दोनदा लिहू शकता। म्हणजे एक्स मायनस 4 आणि काय रे, एक्स मायनस 5 मायनस 6। कळलं मित्रांनो। मग इथं फॅक्टर 4 दिलेले आहेत रे, -3 -4 -4 -5। मग या फॅक्टरचं कॉम्बिनेशन कसं करायचं, त्यांचं सम किंवा सबस्ट्रॅक्शन इक्वल आलं पाहिजे। मग सम जर बघायला गेलं, -3 -4 किती होतात रे मित्रांनो, 7 आणि -4 -5 किती, 9 होतात। म्हणजे समान होत आहे का रे, नाही। म्हणजे 3 आणि 5 किती ओलावले रे मित्रांनो, 8 आणि 4 आणि 4 किती रे, 8। म्हणजे एक जोडी आणि एक जोडी एकत्र जवळ घेऊन घ्या। जवळ घेतल्यावर आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तयार करू। मग हा चल कोणता आहे रे मित्रांनो, पी ऑफ एक्स आहे। मग पॉलिनॉमियल आपण कसं लिहिता, पी ऑफ एक्स। मग पुन्हा जर लिहिताना एक्स मायनस 3 आणि हे इथं घ्या एक्स मायनस 5 आणि हे काय रे, एक्स मायनस 4 आणि एक्स मायनस 4 मायनस 6। काय अडचण आहे। मग आता बघा रे, 3 आणि 5 किती होतात रे, 8। 3 + 5 8 4 + 4 किती रे, 8। म्हणजेच आता आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तयार करू। म्हणजे हे दोघांचं 1 आणि या दोघांचा 1 गुणाकार करून। म्हणजेच इथं एक्स इंटू एक्स मायनस 5 आणि -3 एक्स मायनस 5 हा एक ब्रॅकेट, पुन्हा इथं एक ब्रॅकेट, हा एक्स पुन्हा ह्या ब्रॅकेटला एक्स मायनस 4 अजून हे कोणतरी -4 एक्स मायनस 4 -6 ला -6। इकडे दुर्लक्ष करू नका -6 कडे। मग हा एक्स इंटू एक्स किती रे, एक्स स्क्वेअर आणि हा 5 इंटू एक्स किती रे, 5x। कोणते 5x रे, प्लस मायनस मायनस। आणि हा 3 इंटू एक्स किती रे, 3x प्लस मायनस मायनस। आणि 3 इंटू 5 किती रे, 15 मायनस मायनस प्लस। हा एक ब्रॅकेट पुन्हा अजून इकडे जर बघायला गेल्या, हा एक्स इंटू एक्स किती रे, एक्स स्क्वेअर आणि हा 4 इंटू एक्स किती रे, 4x। कोणतं 4, प्लस मायनस मायनस। अजून हा 4 इंटू एक्स किती रे, 4x प्लस मायनस मायनस। 4 इंटू 4 किती रे, 16 मायनस मायनस प्लस आणि हा -6 ला -6। राईट। पुन्हा या दोघांचं सम होते दोन्ही, कारण काय आहेत रे, मायनस आहेत। म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 ला 15। पुन्हा अजून काय होतं रे, एक्स स्क्वेअर, या दोन्ही पण मायनस आहेत, त्या दोघांचं काय होते, सम होते। -4 -8x प्लस 16 ला 16 -6 ला 6। काय अडचण आहे मित्रांनो। मग आता हा जर बघायला गेला, हा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आले की नाही रे मित्रांनो। इथं बघा, हा पण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, हा पण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, कारण त्यांची डिग्री किती आहे मित्रांनो, 2। त्यांची डिग्री जर 2 असताना मग आपण हा फक्त एक्स स्क्वेअर मायनस 8x ला आणि हा एक्स स्क्वेअर मायनस 8x ला काय तर समजूत मित्रांनो, लेट एक्स स्क्वेअर मायनस 8x ला काय समजूत, कोणताही चल वापरा रे, कोणतेही चल वापरा, पण ते एक्स ला सोडून, ए टू झेड पर्यंत कोणते वापरा, फक्त एक्स ला सोडून। मग चल कोणते घेऊ मित्रांनो आपण, ए। मग ए घेताना आपल्याला लिहिता येते, आता एक्सच्या जागी पॉलिनॉमियल काय आहे मित्रांनो, ए बरोबर हा काय रे, ए प्लस किती रे, 15। मग पुन्हा अजून इथं काय रे, ए प्लस किती रे, 16 -6 ला 6। आता ह्याला एक ब्रॅकेट बनवून घेऊ। मग पुन्हा हा एन, दोन फॅक्टर आहेत, थोडक्यात आपण त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं। मग ए इंटू ए प्लस 16 पुन्हा 15 इंटू ए प्लस किती मित्रांनो, 16 -6 ला 6
अजून पुन्हा ए इंटू ए किती रे ए स्क्वेअर 16 इंटू ए किती रे 16 ए 15 इंटू ए किती रे 15 ए आणि 15 इंटू 16 किती होतात रे 15 225 प्लस हे किती 240 मायनस किती ना 6 कळालं. पुन्हा हा ए स्क्वेअरला ए स्क्वेअर दोघांचं सम किती रे माय 31 ए आणि यांचं 240 मायनस 6 म्हणजेच किती रे 234 म्हणजेच मल्टिप्लाय किती आलं पाहिजे रे मल्टिप्लाय गुणाकार 234. इथं कोएफिशियंट किती आहे ए स्क्वेअरचा 1 ए स्क्वेअरचा 1 आहे म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे 234 आणि सम किती आला पाहिजे 31. मग टेबल जर बघायला गेलं मित्रांनो टेबल हा जर टेबल बघायला गेला तर इथे बघा ह्याचे फॅक्टर पाडा पहिला 234 चे किती रे 6 ने जाते की नाही 6 इंटू 6 8 6 3 दा 18 आणि उरले 5 6 9 दा 34 राईट. पुन्हा या 39 चे फॅक्टर पडतात की नाही रे पडतात. फॅक्टर कसं 6 इंटू 39 चे किती रे 3 इंटू 30 राईट. मग बघा रे हा 13 आणि हा 6 प्लस 8 किती होतात 6 प्लस 3 किती होतात रे किती होतात 6 इंटू 8 6 इंटू 3 किती होतात रे 18 इंटू 13 म्हणजेच या दोघांचं मल्टिप्लाय किती होलं 234 आणि सम किती होलं सम 31 म्हणजेच फॅक्टर काय आहेत रे 18 प्लस 13 म्हणजेच पी ऑफ ए ला काय लिहिता येते रे ए स्क्वेअर प्लस किती रे 18 ए प्लस किती रे 13 ए प्लस किती रे 234. मग इथं दोघांमध्ये काय कॉमन आहे रे मित्रांनो ए जर काढल्या बाहेर आपण ए प्लस हे किती रे 18 पुन्हा ए जशाच तशी ब्रॅकेट लिहून टाका ए प्लस 18 म्हणजेच ए प्लस 18 लिहिल्या म्हणजे ए तर आलं उरलं काय रे मित्रांनो 13 कोणतं 13 प्लस 13. मग पुन्हा आपल्याला असं लिहिता येते पी ऑफ ए बरोबर हा ब्रॅकेट ए प्लस 18 ला 18 आणि हे काय रे ए प्लस 13 ला 30 काय अडचण आहे का मित्रांनो. तर हा मग हे जर राहिलं पण ए ची किंमत किती आहे रे मित्रांनो ए ची किंमत काय एक्स स्क्वेअर मायनस 8x पण ए ची किंमत काय रे पी ऑफ काय चल इथं व्हेरिएबल काय एक्स पी ऑफ एक्स बरोबर ए ची किंमत ठेवून टाका एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस किती रे 18 आणि पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस किती रे मित्रांनो 13. मग बघा रे फॅक्टर काढता येतात काय 18 इथं कोएफिशियंट काय म्हणजे काय आहे रे माय 1 हा 18 ऑन द 18 आणि सम किती आलं पाहिजे -8. मग कोणत्या टेबल 18 कोणत्या टेबल मध्ये येते 2 9 दा 18 अजून म्हणतो 3 6 दा 18 राईट 18 ऑन द 18 मग 2 प्लस 9 11 होते 9 - 2 7 होते हाय का रे नाही 3 प्लस 6 किती होते 9 होते 6 - 3 किती होते रे 3 होते हाय का रे नाही 18 प्लस 1 किती होते 19 18 - 1 किती होते रे 17 हाय का रे नाही म्हणजे याचं फॅक्टर पडते का रे हे जसं असतं एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस किती रे 18 आणि इथं जर बघायला गेलं 13 वन 13 म्हणजेच सम मल्टिप्लाय किती 13 सम किती रे -18 आणि 13 काय रे प्राईम नंबर आहे म्हणजे फॅक्टर पडतात का रे माय पडत नाहीत म्हणजेच हा जशा असतं एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस किती रे 13 म्हणजेच आपलं सोल्युशन काय रे या पॉलिनॉमियलचं फॅक्टरचं एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 18 एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 13 हे फॅक्टर आहेत मग हा फॅक्टर पॉलिनॉमियलचा क्वेश्चन होता या प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहोत थँक्यू व्हेरी मच बाय लक्ष्या